हा झालं बाई एकदा. स्वयंपाक म्हणजे लय डोकंदुखी आणि त्यात रात्रीचा स्वयंपाक म्हणजे लयच डोकंदुखी बाई व. काय करावं भाजी, काय करावं भाजी, दिवसभराचा प्रश्न पण उत्तर काय भेटत नाही. मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो मी. अरे जेवढं मॅथ मध्ये क्लिअर करायला मला टेन्शन नाही तेवढं हे स्वयंपाकाची भाजी कोणती बनवू, आज काय बनवू, हा प्रश्न सॉल्व करायचं टेन्शन येते बाबा. जाय तिकडे बाई. हा पदार्थ ज्यानं निवडला असेल ना त्याला कोटी कोटी प्रणाम. आता थोडस बसतो मी. चल 7 वाजतील, टीव्ही वर नाटक लागलं असेल, नाटक पाहतो. अरे बापरे, एवढी खुश आहे बायको म्हणजे आज काहीतरी मस्तच बनलं असेल. झाला का स्वयंपाक? आ नाही हो, थांबा ना, अर्धा तास टाइम आहे. भूक लागली का? नाही 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 नाही, होऊ दे शांततेनं होऊ दे. काहीतरी मस्तच बनवून राहिलं वाटते. कुकर करून लावला. आहा, काय आलूचे पराठे गिरे बनवते का लेख? आलू उकळायला टाकली वाटते हिनं. काहीतरी दुसरं असेल, नाही तर मस्त चमचमीत खाणं मसालेदार वरण गिरण असं काही बनवत असेल. चल नाही नाही, हे बा मंजू, शांत न कर, पण मस्त करा चटपटीत. जसं जास्त हेवी नाही झालं पाहिजे, हलकं फुलकं. रात्रीचा टाइम आहे, हलकं फुलकं चाल जरा. पण मस्त हा चमचमीत. उद्या शांततेनं होऊ दे, मला काही एवढी भूक नाही लागली. हो, बस अर्धा पाऊण तासात होऊन जाते. छान मस्त सोबत पापड गिपड भाजते. बाबा आहेत का टीव्ही पाहून राहिला? नाही बाबा, मला वाटते बाबाच्या रूम मध्ये आहेत वाटते. बरं, मग मी माझं नाटक पाहून घेते ना. माहिती का त्याच्यात तिच्या सासूचं इतकं भांडण झालं. तुम्हाला नाही माहित, तुम्ही का ते नाटक आहे का? मला माहिती आहे ना, आज तेवढा इंटरेस्ट भाग होणार आहे म्हटलं. मग ते तिच्या नवऱ्यानं ऐकला, तू चोरून पडद्याच्या मागून पाहून राहिला ना, अरे माहितच नाही. जाऊ द्या बरं, जाऊ द्या, नाटक जाईल. सुरुवातचं महत्वाचं असते. हो हो, पाय पाय, वा वा, लवकर स्वयंपाक झाला. काहीतरी मस्तच बनवून राहिली होती हे, म्हणून ते एवढा खुश आहे. चला ना. काय आहे लेक? आलूचे पराठे आहेत वाटते मला नक्की. आता काय 5 मिनिटात आलू उकडतील आणि नंतर काय भात पर करते. मंजू तशी स्वयंपाकात हुशार आहे. चला चला. बरोबर लागलं आणि मी आली. काल बाई उशीर झाला स्वयंपाकाले, माझा आपला एपिसोडच गेला होता. रिकॅप मध्ये पाहून समजत नाही ते. असं रेग्युलर पाहिलं, सरळ पाहिलं की सिरियल संपते. हा बाई मुकीनो चुप राही ना मॅडोक्षाची. तू मागेच उभा आहे ना. काय किती आवडत आहे, किती जोरजोराने बोलून राहील ते सासूले. तो सगळं ऐकून राहिला. बाय 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 बाय. तुला सासू तिले माहित आहे तिचं पोरगं उभा आहे तो. हो, म्हणून एवढी लागे रडून राहिली नाटक पाहणो. बापरे, किती ड्रामा करून राहिली. या संजनाला काही समजत नाही. अरे अरे अरे, आता पकडला जाते संजना. आला समोर. अरे बापरे, 3 शिट्ट्या झाल्या ना कुकरच्या. कुकर कमी करते. हाय बाई, बरं झालं लक्ष आलं. चाललं लवकर. आता 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 बोलते तो तिले, घराबाहेर काढते का काय? पापडही राहिले भाजायचे. जाऊ दे, मग भाजतो पाप. कुकर थंड होईपर्यंत तर पापड भाजले जातात. पाहू दे बरं काय चालू आहे. आता काहीतरी म्हणते, बोलतेच सुद्धा म्हणतो. घराबाहेरच काढीन ते. बापारे, मजा आहे हा. तुझ्या कारभारात मजा आहे. मस्त सासूबाई झोपून राहिल्या. हो, तो कोण पटत जायते. असून मला आराम करा म्हणते. तो काय पटते का? नाही नाही बाबा, मला काल दुखणार आहे. काहीतरी मस्त बनवून राहिलं वाटते. कुकात लावलं तिनं. मला वाटते आलूचे पराठे करून राहिले वाटते. आलू ठेवले तिनं उकडायले. काहीतरी मस्त बनवतो ती. अर्धा तास थांबा म्हणते. मस्त आता काहीतरी चमचमीत खायला वाटते. सरकडे टाकू दे मला अंगाई. तू कोण झोपली म्हणून? टाकलांग. ते म्हणते ऐकतो मी, राहू द्या स्वयंपाक काही नाही, बातच होती. म्हटलं जा काय करा, मग टाकलांग. तू असून तर बापा टीव्ही पाहून राहिली. आता बाय कौन स्वयंपाकाला लागली नाही का ते? हो, इकडे स्वयंपाक चालू आहे, इकडे टीव्ही चालू आहे. हुशार होऊन भेटली बा तुले. तो काय गोष्ट आहे आता. सून हुशार आहे. सासूबाई आराम करून राहिल्या. घरातली मंडळी मस्त काही काही नवीन नवीन पदार्थ खाऊन राहिले. वा, यायलाच तर स्वर्ग होतात नाही आई. अन्न लवकर. भूक लागली आज. नाही बाबा, दुपारी दुपारी मला लय लवकर जेवण झालं आज, त्याच्यानं आता भुकली. आणव म्हटलं बाबा यायला. हो, आणून राहिली ना. थोडस तडका देणं छान लागते. लोणचं देऊ का? आई, या ना तुम्ही, या गरम गरम. हे काय? आली हो बाई, आली आली. हो दे, नाही तर द्यायचं. हो द्यायचं, आपण दोघी जीव मागून. अरे म्हणजे तू एवढ्या वेळचे कुकर लावून ठेवला 6 वाजतापासून. हे काय केलं? म्हणजे खिचडी केली ना. तुम्हीच तर हलकं फुलकं चालते, हलका फुलका.
रात्रीच्या जेवणासाठी किती मस्त पर्याय आहे हा. आणि माहिती आहे का, खिचडी जेवल्यानंतर जळजळ वाटत नाही आणि मस्त शांत झोप लागते. जास्त हेवी खाल्लं रात्रीचं की रात्री चांगली झोप येत नाही. खिचडी किती चांगला पर्याय आहे ना बाबा. आ आता कायच म्हणाव. परवाच्या दिवशी बी खिचडीच होती. मला वाटतं त्या दिल्या दिवशी खिचडीच होती. काय म्हणत आता. हो हो बाई. याच्यावर काही टाका लागत होतं बाई. जर सकट हे लय फिक्क फिक्क दिसून राहिलं. बर बाबा, चटणी पाहिजे. चटणी राहिलीच. हा, लोणचं देऊ का? मी विचारली होतं, लोणचं देऊ का? काय केलं माय बाई, काही चांगलं केलं वाटते. जातो आली हो बाई मी. मला बी वाळ मग घे ना. चालेल, घे ना घेऊन. काना वाळा आहे कोणी आता काय मागूनच जेवा लागते असं काही आहे काय? घे. काय केलं माय बाई? हा, आता माय खिचडी केली का होती? जेव्हा जेव्हा सासूबाई हलकं फुलकं बरं आहे ते तुम्हाला आता म्हाताऱ्या वयात. सुन बाई, याच्यावर थोडस चटणी गिटणी काही आण मले. लोणच्याची फाक आणजो बा. हो बाबा, तुम्हाला पाहिजे का हो लोणचं? खिचडी घेऊन जाय. मला नाही पाहिजे. 6 वाजतापासून कुकराच्या शिट्ट्या मारून राहिलं. मी म्हटलं काय आलू पराठा गिराठाच बनते का काही. करून करून काय केलं त्या खिचडी. मला नाही जेवायची खिचडी. मला दुसरं काही करून दे. कसे हो तुम्ही आता? खिचडी का म्हणजे काय वाईट आहे ते? हा, भात आहे, त्याच्यात तांदूळ आहे, तुरीची डाळ आहे, प्रोटीन आहे. काय 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 आहे ते? चांगलं आहे ते. फायबर आहे, प्रोटीन आहे, स्वच्छ आहे. खिचडी म्हणजे काय का हलकं झालं का? तर हलकं फुलकं बरं रात्री रात्री चालेल. मग अशीच तुम्हाला विचारलं होतं, तुम्ही काय म्हणा चालते हलकं फुलकं. मग हलकं फुलकं बनवलं. हे हलकं फुलकं. याच्यापेक्षा तू 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 तुझी पेच करून द्यायला लागत होती मला. बऱ्याच दिवशी तर आपल्या घरी खिचडी होती. त्याच्या आधी बी खिचडी हप्त्यात 4 दिवस खिचडीच असते आपल्या घरी. हे मला नाही पाहिजे. मला भूक लागेल. मला काही दुसरं करून आणे. हे खिचडी मी नाही खात. अरे जेवायच्या टाटावर तमाशा नको करू. जेव दे. नाही ना अपमान नको करू. का हो मंजू, तुला म्हणलं स्वयंपाक काय करतो तो? येतो मी करू लागेल. तू मग नाही नाही करा आई आराम, तिकडे मी करतो. मग खिचडी केली माहिती. भाजी म्हटलं काही भाजी घ्यायचीच लावली. मुगाचं वरण काय मुगाचं वरणच करून राहिले का तू? कुकरच्या शिट्ट्या मला ऐकू. हा म्हणे पराठे करून राहिले. आई ते काही नवीन करून राहिली म्हणे. पराठा कराठा करते का माहित म्हणे. कुकरात लावला म्हणे. हे पोरग म्हणे खिचडी कोण केली? आई खिचडी म्हणजे खिचडी का वाईट आहे काय? आम्हाला वाईट नाही, पण हप्त्यातून 4 दिवस 5 खिचडी खा वाटते काय माणसाच्या? तसंच तर खिचडी खाणं जीवारी. मी तेल आणते, त्याच्यावर लोणचं आणते. बाबा तुम्हाला तिखवली पाहिजे ना, थांबा मी लोणचं आणते. आणि तेल ओतून ठेवलं मी. पापडी भाजेला घेऊन जाय. हे मी खिचडी खात नाही. मला दुसरं काही करून दे. पापड असू दे, लोणचं असू दे, काही असू दे. मला पाहिजे. कोणा सकाळची टीव्ही पाहून राहिली. मला स्वयंपाक झाला म्हणे. मला केलं म्हणे. होऊन राहिलं. आता कायच करून राहिली अशी. मी जेवत नाही. वाट पाहून राहिलो मी आलूच्या पराठाची. पुढे आली खिचडी. आता खिचडी केली मी. आजचे दिवस खिचडीच खा. आता नरत गिरत मी जेव ना बापा. आज तिने खिचडी केली तर ही खिचडी टाकून घे दे. सकाळी करायला लावतो मी तिला आलूच्या पराठे. जेव तू आता खिचडी. तेल केलं म्हणते, चटणी आणते, लोणचं आणते. हा जेव आता. का बाया गंमत का एवढं मोठं? साजरे महागाच्या तांदूळ येते बा. तिने काही कंट्रोलचा तांदूळ नाही लावला खिचडी. बापा महागाचाच तांदूळ लावते खिचडीसाठी. मी ते कंट्रोलच्या तांदूळाची करत खिचडी. ते साजरा महागाच्या तांदूळाची खिचडी करते. साजरी लागते. जेव आता. का बाया गंमत होता? जेव रे. नाटक नको जेव मगाडा ना. का हो त्या पोरीचा स्वयंपाक करणं जीवावर आला. मग तू हे करायला काय झालं? हा, ते हप्त्यातून 4 दिवस खिचडीच लावून राहिली तू. करत जा ना. दिवसभर वावरात काम करावं लागते. संध्याकाळी ते खिचडी. ते भूक तरी होते काय? हा, तुला करायला काय झालं? एखादी भाकर कत जा ना बा. मी दूध काला खातो ना भाकरचा. भाजी नाही करू लागत तुम्हाला. मला माहितच नाही ना खिचडी रांधली म्हणून. हिनं काही वरण गिरण लावलं असेल बाई कुकरात. हाच म्हणे का रे? त्या म्हणले की नाही तिने आलू उकळले, ते आलूचे पराठे करते. मला का माहित म्या म्हटलं कुकर चालू आहे तर आलू पराठे करी रे. आता परत दिवशी खिचडी केली. मला का माहिती आज बी खिचडीच करते. खिचडी म्हटलंय की माणसांना असं का वाटतंय की बाहेर स्वयंपाकच करायला लागल्याने खिचडी करणे तेवढंच काही नाही म्हटलं जेवढं भाजीपुडी करणे. डाळ धुवा लागते, तांदूळ निवडा लागतात, तांदूळ धुवा लागतात, तांदूळ कुकरला लावा लागतात. सोपं आहे का? थोडस काही सोपं आहे बरं. थोडस सोपं मान्य करते मी, पण एवढे नाही आहे जेवढं तुम्ही समजता. आणि एवढं जर तुम्हाला वाटत असेल सोपं तर प्रण घ्या. आठवड्यातून एकदा का ना बायकोच्या तुमच्या हातून खिचडी करून घालाल. कारण तुम्हाला भाजी पोळी करणं तर काही असं नाही. प्रत्येकाला नाही म्हणत मी, काही जणांना येते. पण काही जण असे नगीने आहेत ज्यांना चहा सुद्धा येत नाही. पण राब असा असतो की बाप रे, त्यांना वाटते भाजी पोळी, मसालेदार भाज्या, वेगवेगळे चटपट पदार्थ करणं म्हणजे चुटकी सरसी बनतात. असं नाही म्हटलं. किती मेहनत लागते त्याला.
आणि तुम्हाला एक दिवस बायकोनं खिचडी केली तर अख्खं घर डोक्यावर घ्यायचं काही काम नसते. आणि तिला उलट टोमणे मारायचंच काम नसते. आपल्या घरी तर स्वयंपाकच नव्हता, खिचडी होती. खिचडी म्हणजे स्वयंपाक नाही हे कोण सांगा? मग नाहीये ना, मग करा आठवड्यातून एकदा खिचडीच करा आणि द्या बायकोले. त्या खिचडीसोबत तुम्हाला पापड पाहिजे, लोणचं पाहिजे. हाताने घ्या म्हटलं की जीवार ये. जेवताना 10 वेळा बायकोनच उठा. तुम्ही का नाही उठा? तुम्ही बाहेर काम करता, ठीक आहे, बाहेर काम करता तर बायको काय घरात बसलेली नसते, ते घरचं काम करते. एक तर बाहेरचं काम सोपं आहे, घरचं काम एकच करून दाखवा तुम्ही. पुरुष मंडळींना म्हणते, मग समजेन तुम्हाला. म्हणतात ना, दालाठ्याचा भाव तो काय आहे, तो एक दिवस घर सांभाळून दाखवा. तुमचेच आई बाप तुम्ही एक दिवस सांभाळून दाखवा. तुमचेच लेकरं तुम्ही एक दिवस सांभाळून दाखवा. तुमचंच घर तुम्ही एक दिवस स्वच्छ ठेवून दाखवा. आणि मग संध्याकाळी बायकोनं खिचडी केली तर काय ग खिचडी काय केली, करून करून काय केलं खिचडी. ते खिचडी नाही, ते खिचड आहे. जे जेवढं सोपं वाटते ते तेवढं कठीण आहे बरं. माझे सासरे चांगले आहेत बा. माझ्या सासऱ्यांना खिचडी आवडली. या माणसाले तर काही नाकावर वयसनच असतात. नेतो आता खिचडीवर चटणी, लोणचं, पापड, किती ते लागते. बाई तुला स्वयंपाकाचं वाटलं तुला करावं नाही करावं तर बाई हे टाकत जाईन काही भाग्य कर काही. तसं नाही बाबा, स्वयंपाक जीवाराला करायचं नाही असं नाही. पण बाबा दोन्ही टाइम स्वयंपाक, दोन्ही टाइम स्वयंपाक, भाजी पोळी भाकरी, भाजी पोळी भाकरी, आम्हा बायाचे जीवार येते. मग रात्रीच्या खिचडी लावली तर काय फरक पडते? खिचडी म्हणजे काही एवढा वाईट आहे का बाबा? याच्यात तांदूळ असते, फायबर भेटते, त्याच्यात ग्लायमेक इंडेक्स असते, त्यानं आपल्या पोळीसारखंच आपल्याला ग्लुकोज भेटते तिथून. नाही तर तुरीची डाळ मध्ये व्हिटॅमिन भेटते, प्रोटीन भेटते. तुरीची डाळ का खराब असते का? आणि परवाच्या दिवशी खिचडी मी मुंगाच्या डाळीची लावली बाबा, आणि फोडणीची लावली. आणि मी साधी खिचडी लावली, तुरीच्या डाळीत लावली. फरक नाही का बाबा दोन्हीच्यात? मग तुम्ही कसे म्हणू शकता की परवाच्या दिवशी खिचडी होती तर मग ती वेगळी खिचडी होती बाबा. आजची वेगळी खिचडी आहे. आणि त्या आधी केली होती मी गुरुवारी, त्या दिवशी मी फोडणीची खिचडी केली होती, त्याच्यासोबत कढीची भाजी केली होती. मग ती वेगळी झाली नाही का बाबा? हे जास्तच करतात. जेव्हा ताटावर बसून असं अन्नाचा अपमान नका करू. तुम्ही मला मग अशी म्हटलं कोण नाही किचन मध्ये आले होते तेव्हा की आलूचे पराठे कर म्हणून? मला का माहित तुम्हाला आलूचे पराठे खायचे? तूच तर म्हणा मस्त करतो, चमचमीत करतो, असं करतो, पापोळी भाजतो. हा मग भाजला ना पापड, थांबा आणतो. एखादं नाटक कमी पाहावं ते टीव्हीतलं, घरी तसं भाजी भाकर करा जराशी. दिवस वावरात होतो मी, सकाळी बी ते काय माय भाजी केली नाही झाली माली, संध्याकाळी पाहिलं तर खिचडी. टीव्हीतल्या नाटक पाहून माणसाचं पोट नसते बरं. घरातला धंदा करावं जरा, घरात धंद्याकडे लक्ष द्या, स्वयंपाक पाणी व्यवस्थित करावं. दुसऱ्यांदाच काय आहे तुम्हाला? 2 टाइम फक्त स्वयंपाक, तूही चांगला करता येत नाही, दिवसभरचा काही धंदा नसतेच. असं का? आम्हाला फक्त 2 टाइमचा स्वयंपाक करायला लागते का? माय मंजू मुखी राही ना आता, ज्याच्या टाटावर म्हणता का त्याच्या नाही आई. असं कसं म्हणजे का बायले का फक्त 2 टाइमचा स्वयंपाकच एवढंच काम आहे का? ते स्वयंपाक झाल्यावर तुम्ही ताटात हात धुवून चालले जाता की नाही? ते तुमचं खरकट ताट बी आम्हाला घासायला लागते, ते कपडे धुवायला लागतात, एवढं मोठं घर साफ लागते. सकाळी तुम्ही उठेलो आम्ही घासलेलं नसतो. सकाळी उठतो म्हटलं दोघी जणी तर सकाळचं उठणं, दारातलं झाडणं, सळा टाकणं, रांगोळी काढणं, घर झाडणं, घर पुसणं, रात्रीचे भांडे असले ते घालणं, नाश्त्याची तयारी करून ठेवणं, स्वयंपाकाची सोय लावणं, देवपूजा करणं, धुणं धुतलं की ते वाळू घालणं ते काढून आणून त्याच्या घड्या करणं, चांगले चांगले कपडे घालून हिंटा. तशी फुकट नाही देरी, आम्हाला रप घासायला लागतात. हात जातात म्हटलं कपडे धुवू 2 टाइम स्वयंपाकात भाजी काय करू या प्रश्नानं तर सारं डोकं किट्टे म्हटलं. त्या प्रश्नाचं उत्तर शोधल्यापेक्षा तर मी म्हणतो इस्रोत जाऊन एखादं मिसाईल तयार करायला पुरते. एवढा तर कठीण प्रश्न आहे की आज भाजी काय करू, आणि तुम्ही म्हणताय की बायाले काय धंदा आहे? जा ना मग मिसाईल तयार करायला. मिसाईल मध्ये बसून चालले जाय दुसऱ्या ग्रहावर. मी तर जाईलच मिसाईल मध्ये बसून, पण तुमचं कसं होईल? अरे बाबा कुमार जेवण आता, ती खिचडी थंडी होऊन राहील ना. थंडी खिचडी गोड लागते का? मग बाबा तुम्ही सकाळ मीठ टाकेन माय भाकर. तेवढी अक्कलाच बाळगा लागत होती तर काल तमाशाला असता. जेव रे कुमार जेवते, थंडी होऊन राहिली खिचडी. चटणी आणली दिन त्याच्यावर घेते कालो जेव. बाबा तेल देऊ का त्याच्यावर? नाही सुनबाई मस्त झाली, फक्त डबल नको करू, नाही तर परवाच्या दिवशी अजून ठेवेल आहे कुकरचा हांडा खिचडी.
काय बरं बाबाले आवडली. तुम्ही ना लक नसते नाक लावता हो फुकटचे. बाबा चांगली झाली. बाबा घे जा बरं, अजून आहे. नाही नाही बापा, बस एवढ्यातच होते बाई मला. बस झालं, पाणी आण बा. तू जेव ना बाई. हो बाबा, आता तुम्ही लोक जेवले की जेवतो मी. बाबा घ्या नुरशी. बाबा त्याच्यावर दूध देऊ का? दूध तूप गेले की मस्त लागते खिचडी. बाबा तुम्हाला आवडते ना, मग आपल्या घरी करत जाईन मी रोज खिचडी. येईल का हाय? येईल फक्त नेहमी चटपट खाले पाहिजे. बाबा करत जाऊ ना संध्याकाळची खिचडी. हा, सुनबाईने तर मला आळणारच करून टाकलं. आता हो म्हणतो तो मलाच खिचडी खायला लागेल. या कुमारचं काय, याच्या पायी मला मरा लागेल. नाही म्हणतो तर ते कोणी पेत. काय म्हणू? पाणी आण बाई पाणी. काचा ठसका बसला ले. बाबा पाणी आणतो. का हो, ठसका बसला का? काचा ठसका. आता काय म्हणू त्या पोरीले रोज खिचडी कराय. मलाच तर आवडत नाही ती खिचडी. नाही म्हणू तर तिला राग, हो म्हणू तर याले राग. तू करत जाय बा, भाकर टाकत जाय मानावाची. आणि सुन बाई, आण बाई पाणी आण बाई. खा खिचडी खा. कुमार खा खिचडी. प्रोटीन आहे, फायबर आहे, काय काय आहे याच्यात. कागदला सुन ना. कळलं का तुला काही? तुला तर काहीच नसेल कळलं. भद्दुक्षेची लय सारी येते. काय बिमार माणसाचं खाना खिचडी खा.